पालम येथील शिवनेरी कॉलेज जवळील एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडले। घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनी दिली भेट। पालम येथे पालम गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेल्या एसबीआयचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी आज रविवार 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने तोडून आतील रक्कम लंपास केली आहे। या घटनेने पालम शहरात खळबळ उडाली आहे। घटनास्थळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.के. मुंडे यांनी पाहणी केली आहे। सदरील एटीएम फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा कलरचा स्प्रे मारल्याचे आढळून आले। दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये 25 लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती, परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही। या प्रकरणी पालम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।